आपल्या जीवनाचा उद्देश तोच असला पाहिजे की प्रभू माझ्या ठाई आनंदी असो. हालेलुया. आजच्या वचनाचा विषय आहे देवाला संतोष देणं. एक प्रश्न विचारू, आपल्याला स्वतःला विचारू की प्रभू माझ्यामध्ये आनंदी आहे का? प्रभू माझ्यामध्ये आनंदी आहे का? तो माझ्यामध्ये संतोष पावतो का? मी त्याला आवडतो का? काय उत्तर येतं? काय उत्तर येतं? नाही ना? काय येतं? नाही. देव माझ्याविषयी आनंदी नाही. मग त्याला आनंदी करण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्या आज्ञा पाळाव्या लागतील. आणखी काय आहे का? देवानं आपल्याला कशासाठी बनवलेलं आहे की आपण त्याला आनंद द्यावा, आपण त्याचे गौरव करावे. बरोबर की नाही? असंच वाटलं का त्याला बनवावं, त्याने बनवलं आणि सोडून दिलं? नाही. प्रत्येक गोष्ट जी देवानं बनवलेली आहे ती कोणत्या तरी उद्देशानं बनवलेली आहे की त्यानं त्याचा उद्देश साध्य करावा. सूर्य कशासाठी बनवलेला आहे? प्रकाश देण्यासाठी. चंद्रसुद्धा भरती ओटीसाठी, मोसमासाठी निर्माण केलेला आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही जी जगामध्ये बघता ती कशासाठी तरी निर्माण केलेली आहे. झाडं कशासाठी निर्माण केलेली आहेत? आपल्याला फळ देण्यासाठी, आपल्याला ऑक्सिजन देण्यासाठी. बरोबर की नाही? प्रत्येक गोष्ट तुम्ही जी काही बघता ती कशासाठी तरी बनवलेली आहे. मग देवानं माणसाला कशासाठी बनवलंय? त्याला संतोष देण्यासाठी, त्याला गौरव देण्यासाठी, बाकी काहीच नाही. आपण खूप काही मागतो देवाकडे, पण देव आपल्याकडे जे मागतो ते आपण त्याला दिलं का? आपण का मागतो देवाकडे? स्वतःला आनंद मिळवण्यासाठी. काय बरं झाल्यावर कुणाला आनंद होतो? आजारी होतो असतो ना, आपण प्रार्थना करतो, देव आपल्याला बरं करतो, आनंद कोणाला होतो? आपल्याला. पैसे नसतात, आपण देवाजवळ पैसे मागतो, पैसे देव देतो, आनंद कोणाला होतो? नाही का? नोकरी नसते, नोकरी मागतो, आनंद कुणाला होतो? मग आपल्या प्रार्थना काय असतात? की मला आनंदी कर. काय? तू आनंदी असो की नसो मला काही फरक पडत नाही, तू मला आनंदी कर. काय बरोबर का? कधी सांगितलंय देवाला की प्रभू तुला काय आवडतं? कधी विचारलंय की प्रभू तुला काय आवडतं रे? मला काय आवडतं मी सांगतो प्रभूला, प्रभू मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला आवडतं. पण प्रभूला कधी विचारलं की प्रभू तुला काय पाहिजे? हालेलुया. प्रत्येक दिवशी एक आपण निर्णय घेतला आपल्या जीवनाचा हेतू की प्रभू आज मला तुला आनंद द्यायचा आहे. काय करायचं आहे? मला तुला संतोष द्यायचा आहे, मला तुला दुखवायचं नाही. संतोष देणं म्हणजे देवाला न दुखवणं. मग त्याला जे आवडेल ते करायचं आणि त्याला जे आवडत नाही ते करायचं नाही. साधी आणि सोपी गोष्ट. मग देवाला काय होईल? आनंद होईल. होईल की नाही? की मी मला हे दे, मला ते दे, तुला काय पाहिजे ते राहू दे, मला हे दे. देवाला आनंद होतो का? त्याला देतो तो, ठीक आहे, पण त्याचं हृदय काहीतरी मागत असतं की मी ह्याला बनवलेलं आहे, हा ह्याच्यामध्येच गुरफटलेला आहे, हा माझा विचारच नाही करत. बरोबर? बघा आता आपले रोजचे विचार काय काय आपल्याला असतं, काय काय पाहिजे. माझं बरं झालं पाहिजे, मला हे झालं पाहिजे, मला ते पाहिजे, नाही का? असं कसं होईल, ते कसं होईल, ते कसं होईल.
पण कधी आपण विचार करतो का की प्रभू तुला काय पाहिजे? तू माझ्यामध्ये आनंदी आहेस का? माझ्याजवळ सर्व काही तू दिलेलं आहेस, पण तू माझ्या ठाई संतोष पावतोस का? माझ्याबरोबर राहणं तुला आवडतं का रे? कधी विचारलं? प्रभू आपल्याबरोबर राहायला आपल्याला आवडेल की नाही? हां, बरं वाटतं ना प्रभू आपल्याबरोबर असतो. कशासाठी? हां, मला माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाहिजे. प्रभू कशासाठी पाहिजे आपल्याला? माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी. काम संपो की तुझा गरज सरो आणि वैद्य मरो. मी बरा झालं की डॉक्टर मेला तरी चालेल, मला काय फरक नाही पडत. आपण प्रभूजवळ तसंच करतो की प्रभू माझी गरज भागली, तू तिथे राहा, मी चाललो. कधी विचारलं प्रभूला की प्रभू तुला काय पाहिजे? प्रभूच्या पण गरजा आहेत. प्रभूची गरज आहे की माझ्यामध्ये तो आनंद मिळवावा, माझ्यामध्ये तो संतोष पावावा. आज आपण आपल्या जीवनाचा हेतू रोज एकच ठरवू की प्रभू माझ्या जगण्यानं, माझ्या मरण्यानं तुला आनंद मिळावा. माझ्या गरिबीत असो, माझ्या श्रीमंतीत असो, तुला आनंद असावा. माझ्या परिस्थितीमुळे नाही, पण तू मला बनवलेला आहेस की माझ्यामध्ये तुला गौरव मिळावे. कसे मिळतील? की दैनंदिन जीवनात, रोजच्या जीवनात आपण जगतो तेव्हा एकच विचार करायचा, मी हे केल्याने देवाला आवडेल का? रोज आपण निर्णय घेतो की नाही, काय जेवण बनवायचं, कुठे जायचं, काय बघायचं, काय रोज आपण ठरवतो की नाही, आज मला इथे जायचं आहे, आज मला हे जेवण बनवायचं आहे, आज मला तिथे जायचं आहे. मग ते निर्णय घेताना एकच विचार करायचा की प्रभूला आवडेल का, माझ्या बापाला आवडेल का? बरोबर की नाही? काय होईल? काय होईल? आपण सरळ निर्णय घेऊ. आपले निर्णय चुकणार नाहीत. हालेलुया. भलेही आपल्याला कष्ट होईल, कष्ट होतील, दुःख वाटेल, परंतु आपले निर्णय सरळ राहतील. आणि प्रभूचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला दुःख सहन करावंच लागेल. प्रभूने दुःखाचा मार्ग घेतला आणि पौल आपल्याला सांगतोय दुःखाचा वाटा घे. प्रभू काय म्हणाला? माझी इच्छा नसो तर तुझी इच्छा पूर्ण करू. आपण काय म्हणतो? माझी इच्छा पूर्ण कर, तुझी इच्छा राहू दे. तुझी इच्छा मग टाईम असला तर बघू, नंतर म्हातारा झाल्यावर पुरी करीन. आता मी तरुण आहे, आता मला जगू दे, म्हातारा झाला की बघू, वेळ असला तर तुझी सेवा करीन. नाही, आज प्रभूला सांगा, प्रभू तुला संतोष विणारं माझं जीवन असू दे, माझे प्रत्येक निर्णय तुला आनंद देणारे असू देत. हालेलुया. बघा आपल्या विचारांमध्ये प्रभू आनंदी आहे का? स्तोत्रसंहिता 104:34. प्रभूला आनंद कुठे असतो? आपण जे विचार करतो त्यामध्ये त्याला आनंद असतो किंवा दुःख असतं? तो आपले विचार जाणतो. हॅलो. स्तोत्रसंहिता 104:34. पान नंबर 753 वचन 34. माझे ध्यान त्याला गोड लागो, यहोवाच्या ठाई मी हर्ष करीन. 35 का 34 बस. माझं ध्यान त्याला गोड लागो. काय आहे प्रार्थना? काय करतो स्तोत्र लिहिणारा? माझं ध्यान त्याला गोड लागो म्हणजे काय? माझे विचार त्याला आनंद देणारे असोत. आता बघा आपले विचार त्याला आवडतात का? आपले विचार जे आपण करतो ते त्याला आवडतात का? काय काय तर उत्तर हो की नाही? हालेलुया. नाही येतं ना?
हो येण्यासाठी काय करावं लागेल? त्याचं ध्यान करावं लागेल. ख्रिस्त येशूचं ध्यान करा. काय करा? ख्रिस्त येशूचं ध्यान करा. माझं ध्यान त्याला गोड लागो. माझी प्रार्थना त्याला गोड लागो. यहोवाच्या ठाई मी हर्ष करीन. तो माझ्या ठाई आनंद पावेल, मी त्याच्या ठाई आनंद करीन. खरा आनंद हवा आहे? देवाला आनंद द्या. काय खरा आनंद पाहिजे? देवाला आनंद द्या. प्रभू येशू आनंदी होता की नाही हो? दुःखी होता का? तो सांगतो माझा आनंद पूर्ण आहे. माझा आनंद तुमच्यामध्ये पूर्ण व्हावा. आनंदी होता की नाही प्रभू? काय होतं त्याच्याजवळ? काय होतं? कोण होतं? घरदार होतं. तो सांगतो खोकडाच बिळे आहेत, मला टेकण्याला जागा नाही. डोके टेकायला मनुष्याच्या पुत्राला जागा नाही. काय होतं त्याच्याजवळ? सोनं होतं? नाही. लोक पेटीत दानपेटीत टाकत, ती सुद्धा यहूदा इस्करियोतच्या जवळ होती. त्याला माहीत नाही किती पैसे होते किती नाही. तो त्याच्यावरती लक्ष देत नसे. तर आनंदी होता की नाही? हालेलुया, आमेन. स्तोत्रसंहिता 19:14 वचन. स्तोत्रसंहिता 19:14. हे यहोवा माझ्या खडका व माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनातले विचार तुझ्या पुढे मान्य असोत. देवाला मान्य व्हायचंय. देवाला आवडतं असं व्हायचंय. जर आपण देवाला आवडते नसलो तर काय होईल हो? आपण जगातल्या लोकांप्रमाणेच होऊ. काय बरोबर की नाही? आपल्याला देवानं कशाला निवडलं? देवाचे खाजगीचे धन, त्याला आवडते लोक असे व्हावे म्हणून. काय आपण देवाला आवडावं म्हणून काय करावं लागेल? ही प्रार्थना आहे. हे यहोवा माझ्या खडका, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनातले विचार तुला मान्य असोत, तुला आनंद देणारे असोत, तुला संतोष देणारे असोत, तुला आवडणारे असोत. हालेलुया. आपण ही प्रार्थना कधी करतो? की आपण नुसतं सांगतो प्रभू मला राग, प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे, प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे. पण देव आपल्यापाशी काय मागतो ते आपण त्याला सांगत नाही. प्रभू मला तू हवा आहेस, मला तुला आनंद द्यायचा आहे. ज्या हेतूसाठी तू मला बोलवलेला आहेस की मी तुझ्यामध्ये आनंद करावा, तू माझ्यामध्ये आनंद करावा. देवानं आदमाला कशासाठी निर्माण केलं? काय देवानं आदमाला कशासाठी निर्माण केलं? त्याच्यामध्ये आनंद मिळवावा म्हणून. हालेलुया. काय बरोबर की नाही? त्याच्याशी बोलावं म्हणून. सेवा करण्यासाठी. त्याच्याजवळ भरपूर दूत आहेत, देवदूत आहेत की नाही सेवा करायला देवाची. मग आदमाला कशाला निर्माण केलं? देवाशी बोलण्यासाठी. देवाची गरज होती की त्याला संतोष मिळावा, आनंद मिळावा, म्हणून त्याने माणसाला निर्माण केलं. देवदूताला त्याने त्याच्या प्रतिरूपात निर्माण केलं नाही. तो देवदूतांना अग्नीचे जाळ असं करतो. हालेलुया. अग्नीनं बनवलेले असतात देवदूत, प्रकाशपुंज. पण तो माणसाला त्याने त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेला आहे. हालेलुया. कशाला? की आपण त्याला संतोष द्यावा, आपण त्याला गौरव द्यावे. बघा, आपण एक हेतू आपल्या जीवनाचा ठेवला तर सर्व गोष्टी, सर्व हे निर्णय आपण बरोबर घेऊ शकतो.
हे एका उद्देशावर आपलं जीवन निर्धारित आहे. आपण पोचू की नाही पोचू, पोचायचं की नाही, काय करावं लागेल? देवाला संतोष द्या. हालेलुया. 1 कोरिन्थिकर 10 अध्याय 31 वचन काय म्हणतं बघा. जे काही आपण करतो ते देवाला आनंद देण्यासाठी, त्याच्या गौरवासाठी करा. 1 कोरिन्थिकर 10 अध्याय 31 वचन. पान नंबर 1385. 1 कोरिन्थ 10 अध्याय 31 वचन. म्हणून तुम्ही खाता किंवा पिता किंवा काहीही करता तर सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी करा. आमेन. जीवनाचा एक नियम आहे हा, पवित्र जीवनाचा नियम. काय? तुम्ही खाता किंवा पिता, जे काही करता ते देवाच्या गौरवासाठी करा. आता बघा, आपण उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय करतो सांगा? नाही का? प्रत्येक गोष्ट आपण करतो नाही का? आपण खातो, आपण पितो, आपण वाचतो, आपण बघतो, आपण ऐकतो, आपण बोलतो, आपण वास घेतो, आपण चालतो, आपण हाताने काम करतो, आपण स्वयंपाक बनवतो, आपण नोकरीला जातो, आपण गाडी चालवतो, अनेक गोष्टी करतो. आपण खातो, आपण पितो, जे काही करतो कशासाठी करा? देवाच्या गौरवासाठी करा. सुंदर नियम आहे हा. पाळला तर जीवन सुखी होऊन जाईल. भांडणं करता ती देवाच्या गौरवासाठी करा. करता का भांडणं? देवाला गौरव होतो का? हां, सोपं आहे. दारू पिली देवाला गौरव मिळतो, सिगरेट पिलं देवाला गौरव मिळतो. करायचं की नाही करायचं? हां. मग तुम्हाला जे प्रश्न आहेत की काय पाप आहे, काय पाप नाही, बरोबर, ह्याचं उत्तर काय? जे करून देवाला आनंद होतो ते पाप नाही. सोपं आहे. आणि जे करून देवाला आनंद होत नाही ते पाप आहे. सोपं आहे की नाही? कोणते कपडे घालायचे? देवाला आनंद होईल ते घाला. काय उघडे घालायचे की बंद घालायचे? डोक्यावर घ्यायचं की नाही घ्यायचं? देवाला विचारा. देव काय सांगेल ते करा. कुठे सांगतो देव? त्याच्या वचनामध्ये त्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे लिहिलेलं आहे. आणि इथे तुम्ही दर रविवारी काय शिकता की देवाला काय आवडतं आणि देवाला काय आवडत नाही. मग रोजचा निर्णय घेणं सोपं जातं की प्रभूला हे आवडतं मी करणार नाही, प्रभूला हे आवडतं मी करेन. भांडण करणं देवाला आवडतं? नका करू. कोणी सांगितलंय? वाईट विचार करणं देवाला आवडतं? नका करू. काय खूप गोष्टी आहेत ज्या आपण करतो ज्या देवाला आवडत नाही. करू नका. कोण येतं बघायला तुम्हाला? कोण बघत नाही, पण देव बघतो. आपण एकटे असताना आपण काय करतो ते देव बघतो. आणि त्यावेळेला आपण विचारायचं, प्रभू तुला ह्यामध्ये आनंद मिळतो का? मी वाईट विचार करतो, तुला आनंद मिळतो का? मी दुसऱ्याला शिवीगाळ करायला जात आहे, तुला आनंद होईल का? मी दुसऱ्याचं वाईट करायला जात आहे, तुला आनंद होईल का? तो म्हणेल नाही. मग थांबा, नका करू. सोपी गोष्ट आहे. आहे की नाही? कठीण आहे? चंद्रावर जाण्यासारखी कठीण आहे? नाही. चंद्रावर कोणी जायला सांगितलं तुम्हाला? इथेच राहा. पण जे काही करता ते देवाच्या गौरवासाठी करा. चंद्रावर जाण्याची गरज नाही, तिथले दगड आणायची गरज नाही, मंगळावर जाण्याची गरज नाही, तिथलेही दगड आणून इकडे विकण्याची गरज नाही. खाता किंवा पिता जे काही करता ते देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. मंदिरात येता देवाच्या गौरवासाठी या. कशासाठी येतो आपण?
देवाच्या गौरवासाठी. हालेलुया. काय खायचं, काय नाही प्यायचं, काय खायचं नाही, देवाला विचारा. काय बरोबर की नाही? कोणी दारू दिली, देवाला विचारा, मी पिली तर चालेल का? काय सांगेल तो? कोण म्हणतो हो? नाही, कोणी नाही म्हणतो. माहिती आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, माहिती आहे, एवढी वर्ष शिकलात, तुम्हाला माहिती आहे बरं काय आहे, वाईट काय आहे, देवाला काय आवडतं, देवाला काय आवडत नाही, तुम्हाला माहीत आहे. आमेन. पण करायचं आहे. आपण करण्यात चुकतो, आपण करण्यात कमी पडतो, पण देव आपल्या ठाई संतोष पावत नाही. आपलं मन इथे जगातल्या गोष्टींमध्ये जास्त रमतं, देवाच्या गोष्टीमध्ये रमत नाही. हालेलुया. त्यासाठी आपल्याला अनुकरण करण्यासाठी ख्रिस्त येशू आहे. आपण कोणाचे शिष्य आहोत? प्रभू येशूचे. शिष्य म्हणजे काय? शिकणारा आणि अनुसरण करणारा. शिष्य म्हणजे काय? गुरुपासून शिकणारा आणि तसं वागणारा. येशू आपला गुरु आहे ना? मी गुरु आहे म्हणाला. तो म्हणतो तुम्ही माझ्यापासून शिका, आणि जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर जीवनाचा प्रकाश त्याच्या जवळ असेल. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्त आपलं उदाहरण आहे. आपण फक्त त्याला माझी पापं शुद्ध करण्यासाठी वापरतो. ख्रिस्त येशू वधस्तंभावर माझी पापं घेण्यासाठी मेला, बस. तेवढं माझी पापं शुद्ध केली म्हणजे मी झालं. तितपुरताच आहे का प्रभू येशू आपल्याला? नाही. त्याच्यानंतर तो माझा गुरु आहे, तो माझं अनुकरण करण्यासाठी माझ्या पुढे उदाहरण आहे की नाही? माझं उदाहरण आहे. तो माझा खंडून घेणारा आहे. वधस्तंभावरती त्यानं मला खंडून घेतलं, माझ्या पापांची क्षमा केली, पण त्याच्या पुढे तो माझा उदाहरण आहे, तो माझा गुरु आहे. त्याच्यापासून मला शिकायचं आहे. तो कसा जगला तसे तुम्ही जगा. हालेलुया. तो कसा जगला पाहू. योहान 8वा अध्याय 29व वचन. प्रभू येशूकडून आपल्याला शिकायचं आहे की प्रभू तू कसा जगलास, ज्यामुळे बापानं तुझ्याविषयी साक्ष दिली, हा माझा प्रिय पुत्र आहे, माझा जीव ह्याच्या ठाई संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. हे आपल्याला नको पाहिजे तर मिळवा. पान नंबर 1284, योहान 8:29 वचन. आणि ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे, त्याने मला एकटं सोडलं नाही, कारण ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी सर्वदा करतो. हालेलुया. प्रभू येशूचं अनुकरण कुठे करायचं आहे? ह्या गोष्टींमध्ये. काय म्हणतो प्रभू? ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. आपल्याला पाहिजे का हो एवढी शाश्वती की प्रभू माझ्या बरोबर आहे, मला सोडत नाही? दुःख आली, संकट आली की आपण घाबरतो. आपल्याला वाटतं प्रभू कुठे गेला, मला सोडून दिलंय. बरोबर का? एवढी शाश्वती पाहिजे की काही घडू दे, प्रभू माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटं सोडलं नाही. गरिबी असो, श्रीमंती असो, आजार असो, आरोग्यात असो, एकटा असो, दुखटा असो, गाडी असो नसो, धन असो नसो, मान असो नसो, प्रभू माझ्या बरोबर आहे आणि तितकं मला पुरेसं आहे. हा पाहिजे एवढी शाश्वती. काय करावं लागेल? त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या मी सर्वदा करतो. वाव. आपण करतो का हो सर्वदा? देवाला ज्या गोष्टी आवडतात त्या आपण वाटलं तर करतो, कधी कधी करतो, मन पडलं तर करतो, नाही तर नाही करत. काय करायचं आजपासून? निश्चय काय करायचा आहे?
कोणतीही गोष्ट करताना प्रभूला विचारायचं, प्रभू हे मी करत आहे हे तुला आवडेल का? मी या ठिकाणी जात आहे हे तुला आवडेल का? मी लाईन मारायला त्या नाक्यावर उभा राहणार आहे ते तुला आवडेल का? बरोबर? मी जगात लग्न लावणार आहे तुला आवडेल का? सोपं आहे. प्रभू काय उत्तर देईल? हो की नाही? येशू म्हणाला, त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या मी सर्वदा करतो. आपण किती कमी पडतो. आपण कधी कधी करतो, वाटलं तर करतो, नाही तर बघू नंतर सावकाश, वेळ आली की पाहू. हमारा टाइम अभी तक आया नहीं है. असंच का? हालेलुया. मत्ती 17:5. पान नंबर 1166. मत्ती 17:5. पान नंबर 1166. मत्ती 17 आणि 5. 17तलं 5. तो बोलत आहे इतक्यात पहा, तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली आणि पहा त्या ढगातून वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्या ठाई मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. हालेलुया. आमेन. हालेलुया. देवपिता ख्रिस्ताशी का संतुष्ट होता? कारण त्याला ज्या आवडत होत्या त्या गोष्टी प्रभू येशू सर्वदा करत होता. त्यानं कधीही पित्याचं मन दुखवलं नाही, एकदा पण नाही. त्यानं कधी पाप केलं नाही, त्याच्या मुखात कपट आढळलं नाही. याचा अर्थ काय? त्यानं देवाला जे आवडेल ते केलं, त्यानं पाप केलं नाही. म्हणजे काय? ज्या देवाला आवडत होत्या त्या गोष्टी त्यानं सर्वदा केल्या. म्हणजे पाप म्हणजे काय? देवाला आवडत नाही त्या गोष्टी करणं आणि देवाला आवडतात त्या गोष्टी न करणं. चांगले करायचे जाणून ते करत नाही ते त्याला पाप आहे. काय आहे की नाही? आहे ना वचन. प्रभू कसा पाप विरहित होता, कसा देवाला ज्या गोष्टी आवडत होत्या त्या सर्वदा करत होता. त्यामुळे पिता आकाशातून वाणी आली, म्हणाला, हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्या ठाई माझा जीव संतुष्ट आहे, मी आनंदी आहे, ह्याचे तुम्ही ऐका. तुम्हाला मला आनंद द्यायचा आहे, ह्याचं ऐका. मला संतुष्ट करायचं आहे, माझ्या पुत्राचं ऐका. नाही तर तुम्हाला मला संतुष्ट करता येत. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या मधून गेल्याशिवाय, माझ्यापासून शिकल्याशिवाय तुम्हाला देवापाशी जाता येत नाही. तुम्हाला देवाला संतुष्ट करता येत नाही. देवाला संतुष्ट केल्याशिवाय आपण त्याच्याजवळ जाऊ का? हो नाही. कुणाकडून शिकायचं आहे? आपला गुरु येशू ख्रिस्त. त्याचे ध्यान करा की प्रभू तू कसा जगलास, तू दुःख सहन केलंस, बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू दुःख सहन केलंस, तू पाप केलं नाहीस. इब्रिकरास पत्र 1 अध्याय 9 वचन. येशू ख्रिस्त आनंदी होता का? हो, सर्वांपेक्षा आनंदी, सर्वात आनंदी मनुष्य असेल तो येशू ख्रिस्त. बघा, इब्रिकरास पत्र 1 अध्याय 9 वचन, पान नंबर 1447. तू न्यायीपणावर प्रीती केली आहे आणि अन्यायाचा द्वेष केला आहे, म्हणून देव तुझा देव याने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक केला आहे. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्ताबद्दल काय लिहिलेलं आहे? तू न्यायीपणावर प्रीती केलीस. देवाला जे आवडतं ते तू सर्वदा केलंस. न्यायीपणावर प्रीती करणं म्हणजे
देवाला आवडतं ते गोष्टी सर्वदा करणं, चांगल्या गोष्टी, चांगली कामं सर्वदा करणं. आणि अन्यायाचा द्वेष केलास, जे देवाला आवडत नाही, जे अन्यायी आहे ते तू केलं नाहीस, बरोबर का? म्हणजे तू पाप केलं नाहीस, देवाला सर्वदा आनंद दिलास. म्हणून देव, तुझा देव याने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. अभिषेक कुणाला झालेला? येशू ख्रिस्ताला. हालेलुया. का झाला? कारण त्यानं अन्यायाचा द्वेष केला आणि न्यायीपणावर प्रीती केली. त्याने प्रत्येक वेळेला प्रभूला, पित्याला विचारलं, तुझी इच्छा काय आहे, आणि ते सर्वदा केली. आपण कमी पडतो नाही का? आपण सर्वजण कमी पडतो. पण आज जर आपला हेतू आपण ठरवला की प्रभू, जे काही मी करीन त्यामध्ये मी तुला आनंद देईन. मी झाडू का ना मारेन, मी घरामध्ये झाडू मारीन, परंतु तुझ्यासाठी मारेन. जे काही करता ते तुम्ही प्रभूच्या गौरवासाठी करा. मी स्वयंपाक करीन ते मी तुझ्यासाठी करतोय म्हणून करीन. कसा होईल हो स्वयंपाक? मीठ जास्त पडेल का? मिरची जास्त पडेल का? पाणी जास्त पडेल का? नाही. बरं होईल की नाही? नवरा खुश होईल ना? मग प्रभू खुश तर नवरा खुश. आणि तुम्ही काय कराल? बायकांसाठी जे काही प्रभूसाठी करा ते बायकासाठी करा. काय प्रभूला जे आवडतं ते बायकांना आवडेल की नाही? हां, सोपा नियम आहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. म्हणजे माझं उठणं, माझं बसणं, माझं चालणं तुला आवडणारं असू दे आणि माझ्या जीवनानं तुला गौरव मिळू दे. सुंदर गाणं आहे. हालेलुया. इफिसकरास पत्र 5वा अध्याय 1 आणि 2 आपण वाचू. इफिसकरास पत्र 5वा अध्याय 1 आणि 2. पान नंबर 1417. पान नंबर 1417. इफिसकरास पत्र 5वा अध्याय 1 आणि 2. यास्तव तुम्ही प्रिय लेकरांसारखे देवाचे अनुकरण करणारे व्हा, आणि ज्याप्रमाणे ख्रिस्तानेही आम्हावर प्रीती केली व देवाला सुगंधाचा सुवास असे आम्हासाठी आपणाला अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीत चाला. आमेन. इथे ख्रिस्ताचा अनुभव, अनुकरण करणारा आपल्याला सांगितलं आहे की ख्रिस्तानं कसं स्वतःला देवाला यज्ञ म्हणून अर्पण केलं. सुगंधाचा वास, देवाला आवडणारा आवास. तो ख्रिस्त वधस्तंभावरती एकदाच अर्पीला गेला का हो? तो स्वतःला रोज देवाला अर्पण करत होता. हां, हालेलुया. तो स्वतःला रोज पवित्र करत होता की नाही? की प्रभू तुला काय पाहिजे, बापा तुला काय पाहिजे, बापा तुला काय पाहिजे, मी कुठे जाऊ, मी आज कोणाला बरं करू. जो पिता त्याला दाखवत होता तो करत होता. आमेन. हालेलुया. यास्तव तुम्ही प्रिय लेकरांसारखे देवाचे अनुकरण करणारे व्हा, ख्रिस्ताचं अनुकरण करणारे व्हा. आपण त्याचे शिष्य आहोत. आपल्याला त्याच्यापासून शिकायचं आहे आणि तसं अनुकरण करायचं आहे. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालायचं आहे. त्यानं जसं देवाला संतोष दिला, स्वतःला संतोष विलं नाही, तसं आपल्याला देवाला संतोष द्यायचा आहे. प्रभू माझ्यामुळे तुला आनंद असो. आणि ज्याप्रमाणे ख्रिस्तानेही आम्हावर प्रीती केली, देवानं आपल्यावर प्रीती केली की नाही, व देवाला सुगंधाचा सुवास असे आम्हासाठी आपणाला अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीत चाला. कसे चाला? प्रीतीत. आपण प्रीतीत चाललो तर देवाला आवडेल. आमेन.
हालेलुया. ख्रिस्त आपलं अनुकरण करण्यासाठी आपलं उदाहरण आहे. कसं वागायचं प्रभूकडे बघा. तो आपल्याला सांगेल असं कर, असं करू नको. सांगेल की नाही? हो. वचन 10. प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घेत जा. आणि 11. आणि अंधाराच्या निष्फल कर्माचे भागीदार होऊ नका, तर त्याऐवजी त्याचा निषेधच करा. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. आपण सोन्याची पारख करतो की नाही हो? खरं आहे की नाही खोटं आहे. नोटसुद्धा 500ची असेल तर बघतो की नाही खरी आहे की नाही खोटी आहे. बकरीचं मटणसुद्धा बकऱ्याचं आहे की बकरीचं आहे, बोकडाचं आहे की बकरीचं आहे बघतो की नाही. पारख करतो की नाही. भाजीपाला पारख करतो की नाही. पोरगी करायची असेल तर पारख करतो की नाही. नवरा करायचा तर पारख करतो की नाही. साडी घ्यायची पारख करतो की नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण पारखूनच करतो की नाही. जगातले शहाणे आपण आहोत, फार शहाणे आहोत. जगातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्याला पारखता येतात. पण इथे म्हटलंय देवाला काय आवडतं ते पारखून घेत जा. काय मला काय आवडतं ते ठीक आहे, देवाला काय आवडतं ते पारखून घेत जा. ते चांगलं आहे की वाईट आहे बघा. चांगलं असेल तर करा, देवाला आनंद होईल. वाईट असेल तर सोडून द्या, देवाला आनंद होईल. तुम्ही पूर्वी अंधार होता. पूर्वी आपल्याला समजत नव्हतं, देवाच्या गोष्टीविषयी ज्ञान नव्हतं. देवाला काय आवडतं काय आवडत नाही आपल्याला माहीत नव्हतं. आपण मूर्तीपूजा करत होतो. माहीत होतं का देवाला मूर्तीपूजा आवडत नाही? नाही. आपण दारू पित होतो. देवाला आपल्याला माहीत होतं देवाला दारू पिणं आवडत नाही. व्यभिचार करत होतो. देवाला माहिती आहे व्यभिचार करणं पाप हे आपल्या देवाला आवडत नाही. नाही. अंधार होतो, आपल्याला माहीत नव्हतं, आपल्याला ज्ञान नव्हतं. परंतु आता प्रभूमध्ये उजेड आहात. आता तुमच्याजवळ उजेड आला आहे. प्रकाश तुम्हाला माहीत आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. जीवनाचा प्रकाश त्याच्या बरोबर राहील. मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. बरं आणि वाईट त्याला दिसेल. बरं तो करेल, वाईटापासून तो दूर जाईल आणि देवाला संतोष देईल. प्रकाशाच्या लेकरासारखे चाला. कोणाची लेकरं आहोत आपण? मग कोणाला संतोष द्यायचा? देवाला. तुम्ही पुष्कळ फळ दिल्याने देवाचे गौरव होते. तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला फळ देता येत नाही. मला अनुसरल्याशिवाय तुमच्याने फळ देवत नाही. तुम्ही माझ्यामध्ये राहा, माझ्या वचनांमध्ये राहा. मी सांगतो तसं करा, म्हणजे तुम्ही पुष्कळ फळ द्याल. तुम्ही उजेड आहात आणि तुम्ही पुष्कळ फळ दिल्याने देवाला आनंद होईल. देव तुमच्याविषयी संतुष्ट होईल आणि म्हणेल हा माझा प्रिय पुत्र आहे, ही माझी प्रिय कन्या आहे, हिच्या ठाई माझा जीव संतुष्ट आहे. आणि देव आपल्या बरोबर आहे ह्याची जाणीव आपल्याला असेल. हालेलुया. आपण भिणार नाही. वचन 15. तर तुम्ही अज्ञानांसारखे नाही तर ज्ञानासारखे जपून वागावे म्हणून सांभाळा. तर तुम्ही अज्ञानांसारखे नाही तर ज्ञानांसारखे जपून वागावे म्हणून सांभाळा. जगामध्ये आपल्याला काय करायचंय? सांभाळायचंय, नाही तर जग आपल्याला खेचून घेईल. एक निर्णय आपल्याला देवापासून दूर घेऊन जाईल. एक चुकीचा निर्णय. सैतान कोणाला खावं किंवा गिळावं हे शोधित फिरतो. आपल्याला चुकीचा निर्णय घ्यायला लावतो आणि मग फाडून काढतो. पण त्याच वेळेला एक प्रश्न विचारायचा, बापा मी हे करू का? तुला आवडेल का? सांभाळा. आमेन. हालेलुया. प्रसंग साधून घेत जा, कारण दिवस वाईट आहेत. काय करायचं? प्रसंग साधून घेत जा, म्हणजे प्रत्येक वेळेचा उपयोग करा, प्रत्येक गोष्टीचा उपयोग करा, प्रत्येक वेळी सावधान असा.
कसं वागावं हे तुम्ही जाणा, कारण दिवस वाईट आहेत. अच्छे दिन नाही आने, अच्छे दिन येणार. इथे लिहिले सर्व दिवस वाईट आहेत. अच्छे दिन तब आएंगे हम जब प्रभु को प्रसन्न करेंगे, उसको हमसे खुशी मिलेगी. जेव्हा तो आपल्यामध्ये आनंदी असेल तेव्हा माझे अच्छे दिन आ गए. अच्छे दिन पाहिजेत, त्याला संतोष द्या. सब दिन अच्छे हो जाएंगे. कारण प्रभू आपल्या बरोबर असेल, मग आपण सांगू तो मला सोडत नाही, तो मला टाकत नाही, माझ्या सर्व गरजा तो पूर्ण करतो, मला कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. मनुष्य माझे काय करणार. हालेलुया. दुसरा करंथीकर 5वा अध्याय 9व वचन. सहा ते 9 आपण वाचू. पान नंबर 1397. करिंथकरास दुसरं पत्र 5वा अध्याय 6वं वचन. म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो व जाणतो की शरीरात वस्ती करीत असता आम्ही प्रभूपासून दूर आहो. कारण आम्ही विश्वासानं चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. हालेलुया. म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो व जाणतो की शरीरात वस्ती करीत असता आम्ही प्रभूपासून दूर आहोत. आता या शरीरात आपण वस्ती करत आहोत. हे शरीर आपल्याला टाकून द्यायचं आणि जायचंय. काय हे काय आहे? घर. खुबा बघितलाय का? गोगलगाय ते काय असते, खुबाच बोलतात ना त्याला, खुबा नाही का? ती गोगलगाय त्या खुब्यामध्ये राहते ना, मग हा खुबा आहे. काय आहे? गोगलगाय जाणार आहे, आत आहे ते जाणार आहे. इथे फक्त टेम्पररी खुबा दिलाय. बरोबर का? हे घेऊन नाही जायचं, हे इथंच ठेवायचं आहे. ह्याची माती होणार आहे. कारण आम्ही विश्वासानं चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. आम्हाला दिसतं त्यावरून आम्ही जात नाही. आम्ही आमच्या विश्वासानं चालतो की प्रभूला काय आवडतं, प्रभूला काय आवडत नाही. आम्हाला वाटतं तसं आम्ही करत नाही. आम्ही प्रभूची मसलत घेऊन काम करतो. आम्ही विश्वासानं चालतो की प्रभू मला बघत आहे. काय विश्वास? तो आहे, तो मला पाहत आहे. कोणी पाहो अथवा न पाहो, प्रभू मला पाहत आहे. हालेलुया. दुसऱ्या धर्मांमध्ये काय आहे? मंदिरात देव राहतो, तू त्याला हे कर, हार घाल, टाळ्याकूट, घंटा वाजव, घरी ये. देव तिकडे, तू घरी, तू मोकळा, काही कर. हालेलुया. जायचं का कुंभमेळ्याला? नाही ना? फार वाईट ना? हां, सुटलो आपण. आपण विश्वासानं चालतो की माझा देव आहे, ज्यानं मला बनवलेला आहे तो आहे, तो मला पाहतो. वचन 8. तर आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून गैरहजर असणे व प्रभूपाशी हजर असणे हे आम्हास विशेष आवडते. तर आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून गैरहजर असणे आणि प्रभूपाशी हजर असणे हे आम्हास विशेष आवडते. आपल्याला आवडते का हे सोडून जायला? हे सोडून जायला आवडेल का? खुबा सोडायचा आहे, आज सोडायचा, चालेल का? कुणा वाटते चालेल? तयार आहेत? हो, ठीक आहे. सुखी आहात की अद्याप 50-60 वर्ष राहायचं आहे? नाही ना? नको, अच्छे दिन नहीं आने वाला इधर. तर आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून गैरहजर असणे व प्रभूपाशी हजर असणे हे आम्हास विशेष आवडते. आम्ही तिथे जायला उत्कंठित आहोत. आम्हाला वेध लागले आहेत प्रभूजवळ जायचे.
मी त्याला कधी पाहीन? ज्यानं मला बनवलेलं आहे तो जिवंत आहे, त्याला मी कधी पाहीन? हालेलुया. वचन 9, म्हणून शरीरात वस्ती करीत असलो किंवा शरीरापासून गैरहजर असलो तरी आम्ही त्याला संतुष्ट करणारे असे होण्यास झटतो. आमच्या जीवनाचा उद्देश, आम्ही या शरीरात राहू किंवा आम्ही त्याच्या बरोबर राहू, आम्ही त्याला संतोष देणारे असू. तिथे काय करणार आहोत आपण? तिथे काय झोपा काढायच्या आहेत? हा काय इमॅजिनेशन केलं? आपलं इमॅजिनेशन, आपल्या कल्पना काय त्याच्याबरोबर राहण्याच्या? तिकडे गेलं मस्त झोपा काढायच्या, मस्त मोठा महाल दिलं असेल, सोन्याचं घर दिलेलं असेल, सोन्याचे रस्ते असतील, त्याच्यावर चालायचंय, काय काय करायचंय? नाही, फार कल्पना आहेत. एक कल्पना तिकडे करा, मी त्याला संतोष देणारा असेल. हालेलुया. इथेही तीच कल्पना करा, मी त्याला संतोष देणारा असेल. माझ्या जीवनाचं एकच ध्येय की माझ्यामधून प्रभूला संतोष मिळेल, माझ्यामध्ये तो आनंदी असेल, माझ्यामधून त्याला गौरव मिळेल, आणि मी जे काही करीन त्यामध्ये प्रभू आनंदी असेल. बस, मरणाची भीती होणारच नाही. काय होईल का? मरणाला घाबरेन का मी? नाही, कारण प्रभू मी जे काय आज केलं ते मी तुला आवडलं, ठीक आहे, मला घेऊन जा. माझे काम संपलं, मी चल, मला घेऊन चल. हालेलुया. वचन 10, कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर प्रकट केलं जायचं आहे, यासाठी की प्रत्येकाने आपल्या शरीराकडून जे केले, मग ते बरे असो किंवा वाईट असो, त्याप्रमाणे त्याला फळ मिळावे. हालेलुया. कारण आपला न्याय होणार आहे. मी देवाला संतोषविलं की मी देवाला दुःख दिलं, ह्या दोन गोष्टीचा न्याय होईल. काय? कोणत्या गोष्टीचा न्याय होईल? मी ह्या शरीरानं देवाला गौरव दिले की ह्या शरीरानं देवाचा अपमान केला? हिशोब होईल ना. आपल्याला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर प्रकट केले जायचेच आहे. जायचे नाही, जायचेच. म्हणजे निश्चित 100%, 100%. 50-50 नाही. केलं तर, त्याच्या न्यायासनासमोर उभं राहिलं तर, कोणी बघितलंय? 50% नाही, 50% असू शकेल. नाही, तसं नाही. जायचेच आहे म्हणजे 100%. हा आहे विश्वास. त्यामुळे काय करायचं? आजपासून झालं गेलं विसरून जा. पौल सांगतो, मागील गोष्टी मी विसरतो आणि पुढील गोष्टीकडे ध्यान लावतो. माझी एकच गोष्ट आहे की मी ख्रिस्ताला मिळवावं, मी त्याच्यासारखं व्हावं, त्याच्यासारखं मी बापाला संतोष द्यावा. आपल्या जीवनाचा तोच उद्देश. हालेलुया. आपली सेवा वेगळी असेल. कोण झाडू मारेल, कोण पाणी घालेल, कोण गाडी चालवेल, कोण काय करेल, कोण गाणी म्हणेल, कोण पुस्तक वाचेल, कोण काय करेल, कोण टीचर होईल, कोण संडे स्कूल शिकवेल. पण आपल्या सर्वांचा एकच उद्देश असावा, माझ्या या करण्यानं देवाला गौरव मिळावे. भांडण होईल, भांडण होईल, कुरकुर होईल, मी पुढे तू पुढे होईल नाही. हालेलुया. माझ्या तिथे बसण्याने, गपचूप बसण्याने देवाला गौरव मिळत असेल तर चूप बसा. माझ्यापेक्षा आणखी कोणी चांगलं असेल त्याला पुढे करा, देवाला गौरव मिळो. मला काय नाही दिलं, मला प्रार्थना करायला नाही सांगितली, मला काय मान नाही दिला, मला हार नाही घातला, मला फुल नाही दिलं, टाका कचऱ्याच्या डब्यात. सांगा, प्रभू तुला गौरव मिळो, माझ्या अपमानाने तुला गौरव मिळो, तुला मान मिळो. मी माझा अपमान सहन करीन. ख्रिस्तानं त्याचा अपमान सहन केला. हालेलुया. देवाला संतोष देण्यासाठी त्यानं नीच असा झाला. वधस्तंभावरचं अपमानित मरण त्यानं सोसलं. देवाला संतोष देण्यासाठी म्हणाला, बापा माझी इच्छा नाही, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण केली जावं, आणि यासाठीच मी आलो आहे. हालेलुया. 1 थेसलोनिकर 4 अध्याय
पहिला थेसल 4 अध्याय. पान नंबर 1430. थेसलनिकरास पहिलं पत्र 4 अध्याय. पहिलं वचन. तर शेवटी भावांनो, आम्ही तुम्हास विनंती करतो आणि प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे चालून देवाला संतोष व्हावे, हे जसे तुम्ही आम्हापासून ऐकले आणि जसे तुम्ही चालत आहात तसे तुम्ही अधिकाधिकही करावे. हालेलुया. शेवटी भावांनो, आम्ही तुम्हास विनंती करतो आणि प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे चालून देवाला संतोष व्हावे, हे जसे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले आणि जसे तुम्ही चालत आहात तसे तुम्ही अधिकाधिक करावे. इथून काय ऐकतो आपण? देवाला संतोष कसा द्यावा, बरोबर की नाही? प्रत्येक रविवारी काय ऐकतो? कसं वागावं ज्यामुळे देवाला संतोष मिळेल. हालेलुया. इकडनं तुम्हाला पाळक शिकवतात तेव्हा प्रत्येकाचा हेतू तोच असतो की तुम्ही देवाला संतोष द्या. प्रत्येक वचनाचा हेतू काय आहे? देवाला संतोष मिळावा, तुम्ही पवित्र व्हावं. हालेलुया. हे जसे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले, तुम्ही ऐकत आहात आणि जसे तुम्ही चालत आहात तुम्ही तसे करत आहात. आनंद आहे, तुम्ही वाढत आहात. जसे जसे तुम्ही प्रभूला संतोष देण्यात वाढता तसे तुम्ही प्रभूच्या आत्म्यात सामर्थ्यानं वाढत आहात. जेवढे तुम्ही देवाला संतोष द्याल तेवढे तुम्ही सामर्थ्य मिळवाल. प्रभू का आनंद है मेरी ताकद. प्रभूचा आनंद माझी ताकद. जेव्हा तो माझ्यामध्ये संतुष्ट असतो तेव्हा माझी ताकद भरपूर असते. हालेलुया. तसे तुम्ही अधिकाधिक करावे. आता 20% आनंद देता, 80% दुःख देता. 30% आनंद द्या, 70% दुःख द्या, वाढा. मग 40% आनंद द्या, 50% आनंद द्या, 60% द्या, 70%, 80% फळ द्या, फळ द्या, फळ द्या, मग 100% फळ द्या. हालेलुया. अधिकाधिक करायचं. आपण पडू पण प्रभूला सांगायचं, प्रभू मला क्षमा कर, मला कृपा दे, तुझी ताकद मला दे, तुझी ध्यान मला असू दे, मला रोज सांभाळ, तुला आवडतं त्या गोष्टी करण्यास मला सहाय्य कर, तुझ्या आत्म्यानं मला भर. वचन 2. कारण प्रभू येशूकडून कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत. कारण प्रभू येशूकडून कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत. तुम्हाला प्रभू येशूकडून शिकायचं आहे, माहीत आहे की तुम्हाला देवाला काय आवडतं, देवाला काय आवडत नाही. देवाच्या आज्ञा म्हणजे काय हो? आज्ञा म्हणजे काय? देवाला आवडणाऱ्या गोष्टी. देवाला आवडतात त्या गोष्टी, बरोबर की नाही? आज्ञा म्हणजे काय? देवाला आवडणाऱ्या. मूर्तीपूजा करू नको, आज्ञा आहे ना. देवाला आवडते की नाही? मूर्तीपूजा करू नको, देवाला आवडते की नाही? हो, आज्ञा आहे. आपण ती पाळली तर देवाला आवडेल. चोरी करू नको, आज्ञा आहे की नाही? मग आपण चोरी केली नाही तर देवाला आवडेल की नाही? मग प्रत्येक आज्ञा काय आहे? देवाला आवडणारी आहे, ती मला सांभाळते. वचन 3. कारण देवाची इच्छा आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. तुम्ही रोज देवाला आणखी आणखी संतोष देणारे व्हावे. पवित्र कसे होतो आपण? की माझ्यामुळे देवाला संतोष अधिकाधिक मिळतो. आणि अपवित्र कधी होतो? देव माझ्यामध्ये संतोष पावत नाही. बरोबर का? म्हणजे तुम्ही जार कर्मापासून दूर राहावे, व्यभिचारापासून दूर राहावे, वाईटापासून दूर राहावे. वचन 4. तुम्हामधील प्रत्येकाने आपले पात्र पवित्रपणाने व अब्रूने स्वाधीन करून घेण्यास शिकावे. या शरीरामध्ये देवाचे गौरव व्हावे म्हणून हे पात्र, हा खुबा स्वाधीन करून घेण्यास शिकावे.
की ह्या शरीरानं मी देवाचे गौरव करीन. तुम्ही स्वतःचे नाही तर तुम्हाला विकत घेतलेलं आहे, मोलानं विकत घेतलेलं आहे. तुम्ही ह्या शरीरानं देवाचे गौरव करा. हालेलुया. तुम्ही स्वतःचे नाही. आपण स्वतःचे आहोत म्हणून जगलो तर देवाला खिन्नता येईल, दुःख होईल. पण आपण त्याचे आहोत ह्या हेतूनं जगलं, ह्या शरीरानं देवाला गौरव दिले, त्याला आनंद देणाऱ्या गोष्टी केल्या तर तो आनंदी होईल. देवाला न ओळखणाऱ्या राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे तुम्ही काम वासनेत असू नये. काय असतं तरुणांमध्ये, तरुणींमध्ये? काम वासना, वाईट विचार, हमेशा तेच विचार, काम वासना, सेक्स. आपले विचार कसे आहेत? जेव्हा मोह येतो ना, जेव्हा ती विचार येतात तेव्हा प्रभूला सांगायचं, प्रभू तुला हे आवडत नाहीत ना, मी नाही करणार. प्रभू तुला आवडत नाही ना हे विचार, मी नाही करणार. तुझी ताकद मला दे, तुझी शक्ती मला दे. माझे विचार तुला आवडू दे. माझ्या मुखातील शब्द, माझ्या मनातील विचार तुला मान्य असू दे. हालेलुया. कलोसियन्स पत्र 1 अध्याय 9 ते 10. कलोस्करास पत्र 1 अध्याय 9 आणि 10. पान नंबर 1424. कलोस्करास पत्र 1 अध्याय 9 वचन. यामुळे आम्ही हे ऐकले त्या दिवसापासून तुम्हासाठी प्रार्थना करण्यात अंतर करीत नाही आणि असे मागतो की सर्व ज्ञान व आत्मिक समज यात तुम्ही त्याच्या इच्छेच्या पूर्ण ज्ञानाने भरलेले व्हावे, यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता प्रत्येक चांगल्या कामात फळ देत आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने वाढत त्याला योग्य असं चालावे. आमेन. काय म्हणतो पौल? कसली प्रार्थना करतो पौल? की ह्यांना गाड्या दे, ह्यांना बंगल्या दे, ह्यांना घोडे दे, ह्यांना रथ दे. पौल काय मागतो? ह्यांना सोनं दे, घर दे. नाही, पौल काय म्हणतो? प्रभूला संतोष असे मागतो की सर्व ज्ञान. काय आहे ज्ञान? देवाला काय आवडतं आणि देवाला काय आवडत नाही हेच ज्ञान आहे. यहोवाला ओळखणं हीच बुद्धी आहे की नाही? यहोवाला जाणणं हेच ज्ञान आहे. त्याला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही हे जाणणं हे खरं ज्ञान आहे. ते तुम्हाला वरती घेऊन जाईल. मला काय आवडतं, मला काय आवडत नाही हे जगातलं ज्ञान आहे, ते मला खाली घेऊन जाईल. सर्व ज्ञान व आत्मिक समजूतदारपणा, की माझा प्रभू त्यानं मला काय दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आहे, त्याने मला कशासाठी निवडलेलं आहे की मी त्याचे गौरव करावे, माझ्यामध्ये त्याला आनंद मिळावा, माझं बोलणं, माझं चालणं ह्यामध्ये त्याला गौरव मिळावे. ही आत्मिक समज, यात तुम्ही त्याच्या इच्छेच्या पूर्ण ज्ञानाने भरलेले व्हावे. त्याच्या इच्छेचं ज्ञान म्हणजे त्याला आवडणारं ज्ञान, त्याला काय पाहिजे हे जाणण्याचं ज्ञान, ही इच्छेचं ज्ञान ह्यामध्ये तुम्ही भरलेलं असायला पाहिजे. आत्म्यानं भरणं म्हणजे काय? त्याच्या ज्ञानानं भरणं. त्याला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही हे जाणणं, जास्त आणि जास्त जाणणं, हे तुम्ही आत्म्यानं भरलेले व्हाल. यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष विण्याकरता प्रत्येक चांगल्या कामात फळ देत आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने वाढत त्याला योग्य असे चालावे. कशासाठी ज्ञान पाहिजे आपल्याला? की त्याला संतोष विण्याकरता प्रत्येक चांगल्या कामात फळ देत अधिकाधिक वाढावे, अधिकाधिक चालावे, त्याच्या बरोबर चालावे. हनोक देवाबरोबर चालला आणि तो लोकांतरी घेण्यात आला आणि त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे. वाव, आपल्याला जायचंय?
जायचंय? काय करावं लागेल? देवाला संतोष द्यावा लागेल. इब्री करासपत्र 11 अध्याय 5 आणि 6 आपण वाचू. इब्री करासपत्र 11 अध्याय 5 वचन, पान नंबर 1457. इब्री 11:5. विश्वासाने हनोक त्याने मरण पाहू नये म्हणून लोकांतरी नेला गेला आणि तो सापडला नाही, कारण देवाने त्याला लोकांतरी नेले. कारण त्याचे लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे. हनोक विश्वासाने त्याने मरण पाहू नये म्हणून लोकांतरी नेला गेला. त्याला असंच उठवलं गेलं. तो मेला नाही आणि तो सापडला नाही, कारण देवाने त्याला लोकांतरी नेले, उचलून नेले. हालेलुया. का नेलं? कारण त्याचे लोकांतर उचलून नेण्यापूर्वी, लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली होती की तो देवाला संतोषवीत असे. क्या बात आहे. हालेलुया. आपल्याला जायचं आहे तर ही गोष्ट करावीच लागेल की माझ्या जगण्यानं, माझ्या मरण्यानं, माझ्या चालण्यानं, माझ्या बोलण्यानं, माझ्या वागण्यानं प्रभूला संतोष होऊ दे. माझ्या जीवनाचा हेतू एकच, माझ्या प्रभूला गौरव मिळो. त्याच्या नावासाठी मला मरावं लागलं तरी मरू दे. त्याच्या नावासाठी मला काही सोडावं लागलं तरी सोडेन. हालेलुया. हालेलुया. वचन 6. परंतु विश्वासा वाचून त्याला संतोषविणं अशक्य आहे, कारण जो देवाला शरण जातो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे, आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. परंतु विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. देव कशाने संतोष पावतो? विश्वासाने आपण चालतो की देव माझ्या बरोबर आहे. देवाने मला बनवलेलं आहे. मी असाच आकाशातून पडलो नाही. मी काय करतो, मी काय वाचतो, मी काय बघतो, मी काय विचार करतो, मी काय बोलतो, मी कुठे जातो, मी कसा राहतो, हे तो पाहतो. हा विश्वास. हालेलुया. आणि ह्या विश्वासाशिवाय त्याला संतोष विणे, त्याला आनंद देणे अशक्य आहे. शक्य नाही. मग काय करावं लागेल? रोज त्याला ध्यानात धरावं लागेल की प्रभू तू माझ्याबरोबर आहेस. तुला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी मला सहाय्य कर. मला शिकव, मला ताकद दे, मला कृपा दे. तुझ्या संगतीनं मला चालव. हनोक देवाबरोबर चालला आणि तो नव्हता. तो देवाला संतोषवीत असे. तुझ्याबरोबर चालण्यास मला शिकव. कारण जो देवाला शरण जातो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे. काय आहे साधा विश्वास? माझा देव आहे. मला दिसत नाही पण आहे. मी ऐकू शकत नाही या कानाने पण माझा देव बोलतो. मी पाहू शकत नाही पण मी बघतो. मी चाचपू शकत नाही पण मी अनुभवतो. माझा देव आहे. हालेलुया. आम्ही विश्वासाने चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. माझा देव आहे. आणि बघा, जे त्याला झटून शोधतात, जे त्याला संतुष्ट करतात, जे त्याच्या आनंदासाठी झटतात, स्वतः दुःख भोगतात परंतु प्रभूला आनंद देतात. मार सहन करतात परंतु प्रभूला आनंद देतात. निंदा सहन करतात परंतु प्रभूला आनंद देतात. उलट बोलत नाही, वाईटाबद्दल वाईट करत नाही, चांगलंच करतात. ते प्रभूला आनंद देतात. त्याला झटून शोधतात. त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तो विसरणारा नाही. तो त्यांना प्रतिफळ देईलच देईल. त्याचं सान्निध्य, त्याची समक्षता, त्याचं सामर्थ्य
हे प्रतिफळ आहे. हालेलुया. हालेलुया. देव अब्रामाला म्हणाला, मी तुझं प्रतिफळ आहे. काय म्हणाला? मी तुझं प्रतिफळ. उत्पत्ती 15 आहे वाटते ते. अब्रामाला देव काय म्हणाला बघा, मी तुझं अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. हां, उत्पत्ती 15:1 बघा. पान नंबर 18, उत्पत्ती प्रारंभ 15वा अध्याय 1 वचन. या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचं वचन दृष्टांतात अब्रामाकडे आलं. ते म्हणाले, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल, तुझे अत्यंत मोठे प्रतिफल आहे. जे त्याला झटून शोधतात तो त्यांना प्रतिफळ देणारा आहे. काय आहे प्रतिफळ? जसं येशू म्हणाला, माझा बाप माझ्या बरोबर आहे, तो मला सोडत नाही, तसं आपणही म्हणू, माझा बाप माझ्या बरोबर आहे, तो मला सोडत नाही. कारण त्याला सर्वदा आनंद देणाऱ्या गोष्टी मी सर्वदा करतो. या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले. ते म्हणाले, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुझं कवच आहे, तुला कोणीही भेदून आतमध्ये येऊ शकणार नाही मला भेदल्याशिवाय, आणि मला कोणी भेदू शकणार नाही. म्हणजे तू बचाव केलेला आहेस, मी तुला राखणारा आहे, मी तुला तारणारा आहे, आणि मी तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे. मी तुझे मोठे अत्यंत प्रतिफळ आहे. काय पाहिजे? बँकेत पैसे असलेले बरे की ATM कार्ड असलेलं बरं? हां, ATM कार्ड माहीत आहे ना? बँकमध्ये कितीही पैसे असले तरी आज तुम्ही काढू शकणार नाही. काढतील का आज? का? आज बँक बंद आहे. 2 करोड का असे ना, आज काहीच मिळणार नाही. मिळेल का? पण ATM असेल तर मिळणार. मग प्रभू सांगतो, मी तुझा पुरवणारा आहे, मी तुला मिळवून देणारा आहे, मीच तुझं सर्वस्व आहे, मी 24 तास तुझ्या बरोबर आहे, तुला काय कमी पडणार आहे? तू माझं ऐक, तू मला संतोष देणारी कामं कर, तू सरळ चाल, तू माझ्या बरोबर चाल, तुला मी प्रतिफळ देईन. हालेलुया. 17वा अध्यायामध्ये बघा, पुन्हा देव अब्रामाशी करार करताना चांगलं म्हणतो. 1 वचन. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा यहोवा अब्रामाला दर्शन देऊन त्याला म्हणाला, मी सर्वसमर्थ देव, तू माझ्याबरोबर चाल व पूर्ण हो. हालेलुया. देव अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, मी तुझा निर्माण करता आहे, मी सर्व व्यापी आहे, मी सर्वज्ञ आहे, मला सर्व माहिती आहे, मी सर्व समर्थ आहे. तू माझ्याबरोबर चाल, माझ्या समोर चाल, मला संतोष देण्यासाठी चाल, आणि पूर्ण हो, पवित्र हो. हालेलुया. पवित्र व्हायचं आहे, पूर्ण व्हायचं आहे, देवाच्या बरोबर चालायचं. त्याला आवडतं त्या गोष्टी करायच्या, त्याला आवडतात त्या गोष्टी, आवडत नाहीत त्या गोष्टी करायच्या नाहीत. बस हा आपल्या जीवनाचा नियम असू दे. प्रभू, तुला आवडणाऱ्या गोष्टी करण्यास मला सहाय्य कर. दुःख येईल, हो दुःख येईल, परंतु जो आनंद आहे तो तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. जो देव जो आनंद देतो तो तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. हालेलुया. इस्रायली लोकांना देवानं स्वतःचे लोक, स्वतःचं राष्ट्र, निवडलेले लोक म्हणून निवडलेलं, परंतु तो त्यांच्यामध्ये संतोष पावला नाही आणि त्यांचा नाश झाला. 1 कोरिन्थिकर 10वा अध्याय. काय झालं? आपल्याकडे दाखले असं झालं, उदाहरण असं झालं
पुढच्याला ठेच, मागचा शहाणा, असं झालं. आपल्या पुढे ठेच लागून ते पडले. त्यांच्यावरून आपल्याला शिकायचं आहे की काय काय केल्यानं देवाला आवडत नाही. पान नंबर 1384, 1 कॉरिंथ 10 अध्याय 1 ते 5 आपण वाचू. आणि भावांनो, माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावं की आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते आणि ते सगळे समुद्रातून पार गेले. आणि ढगात व समुद्रात मोसेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला. आणि सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाले आणि सर्व एकच आत्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालत असलेल्या आत्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता, परंतु त्यांच्यातील बहुतेकांमध्ये देव संतोष पावला नाही, म्हणून त्यांच्या रानात नाश झाला. हालेलुया. धोक्याची सूचना दिलेली आहे आपल्यासाठी की त्यांचा रानात नाश झाला. ते पोहोचले नाहीत. देव त्यांना कोणत्या तरी ठिकाणी घेऊन जाणार होता, दुधामधाच्या देशामध्ये, सर्व संपन्न देशामध्ये, जिथे कोणताही शत्रू नव्हता. ते शत्रू देव मारणार होता, त्यांना तो देश देव देणार होता. तिथे ते पोहोचले नाहीत. हालेलुया. आणि भावांनो, माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावे. तुम्हाला माहीत असावं, हे दाखले, ते उदाहरणं तुम्हाला माहीत असावी की आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते. ते सगळे समुद्रातून पार गेले. आपल्यालाही देवानं वाईटातून बाहेर काढलं, अंधारातून बाहेर काढलं, प्रकाशाच्या राज्यात आणून सोडलं. सर्व ढगात व समुद्रात, आणि ढगात व समुद्रात मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला. आपलासुद्धा पाण्यामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा झाला. आपण देवाशी करार केला की प्रभू, आता मी तुझा, तू माझा, मी तुझ्यासाठी जगेन, तुझ्यासाठी मरेन. केला की नाही? वचन 3, सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकच आत्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालत असलेल्या आत्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. आपण हे आत्मिक पाणी पित आहोत, आत्मिक अन्न खात आहोत, दर रविवारी खात आहोत, पित आहोत. आपल्या आत्म्यासाठी शक्ती मिळावी म्हणून, ताकद मिळावी म्हणून आपण खात आहोत. तो तर ख्रिस्त होता, परंतु त्यांच्यातील बहुतेकांमध्ये देव संतोष पावला नाही. खेदाची गोष्ट आहे. देवानं त्यांना सर्व काही दिलं, वाचवलं, परंतु देव त्यांच्यामध्ये आनंदी नव्हता. आपल्यामध्ये आनंदी आहे का हो? देव आपल्यामध्ये आनंदी आहे? नसेल तर आज विचार करा, प्रभू तू माझ्यामध्ये आनंद पावस, माझ्यामध्ये तुला संतोष मिळव. मला काय मिळेल ह्याच्यामध्ये माझं लक्ष कमी असू दे, तुला काय मिळेल हे माझं जास्त ध्येय असू दे. का देव त्यांच्यामध्ये संतोष पावला नाही? वचन 6, आणि ह्या गोष्टी आपणास दाखल्या अशा झाल्या यासाठी की त्यांनी लोभ धरला, त्याप्रमाणे आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. देवापेक्षा इतर कोणत्या गोष्टीला जास्त स्थान देणं, लोभ धरणं, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला देव नको, मला हे पाहिजे, लोभ धरणं. त्यासारखं आपण लोभ धरू नये. प्रभू मी समाधानी आहे, जे तू मला दिलेलं आहेस मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. आणि त्यांच्यातील कित्येक मूर्तीपूजक होते, त्याप्रमाणे तुम्ही मूर्तीपूजक होऊ नका. ते मूर्ती त्यांनी बनवली आणि मूर्तीपुढे नाचायला लागले, तसे तुम्ही होऊ नका. त्यांनी लिहिले आहे की लोक खायला प्यायला बसले, नंतर खेळायला उठले. नंतर काय करायला उठले? ढोल ताशावरती खेळायला उठले, नाचायला उठले, वाईट करायला उठले. त्यांच्यातील कित्येकांनी जारकर्म केले, वाईट कामं केली, व्यभिचार केला. मग ते एका दिवसात 23,000 मरून पडले. देवाला बरं वाटलं का हो?
नाही, पण कुणामुळे पडले? त्यांच्या स्वतःमुळेच. त्याप्रमाणे आपण जार कर्म करू नये. आणि त्यांच्यातील कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली. आम्हाला हे दे, आम्हाला ते दे. मिसरातलं लसूण पाहिजे, मिसरातले कांदे पाहिजेत, मिसरातली सुकी मासळी पाहिजे, मटण पाहिजे. हां, ते बेस होता. आता काय, हे नाही करायचा, त्या नाही करायचा, असा नाही करायचा, तसा नाही करायचा, अथं नाही जायचा, तथं नाही जायचा. हे काय नको वाटतं का? होतं ते बरं होतं. हे कुठे येऊन फसलो. ते बरं होतं. मस्त मज्जा करायला मिळायची, नाचायला मिळायचं, हां, कांदा लसूण खायला मिळायचा. हां, इथे काय नाही. फसू नका. त्यांनी प्रभूची परीक्षा पाहिली. मग ते सापाकडून नाश पावले. देवाने साप पाठवले. त्याप्रमाणे आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. प्रभू, मी आहे, आनंदी आहे, मला काही नको. तू आहेस माझ्याबरोबर, मी आनंदी आहे, मी श्रीमंत आहे, मी सर्व भरपुरीने युक्त आहे, मी भरपुरीने योग्य आहे, मला सर्व भरपुरी आहे. तू आहेस, बस मला तू हवा आहेस, काहीच नको. त्याप्रमाणे तुम्ही, आणि मग ते नाश करणाऱ्याकडून नाश पावले. त्याप्रमाणे तुम्ही कुरकुर करू नका. का नाश पावले? कुरकुर. देवाविरुद्ध कुरकुर. पाणी नाही, हे नाही, ते नाही, इकडे काय नाही, राहायला नाही, नुसतं आग होते, गरम होते, खूप कुरकुर. वचन 11. तर ह्या सर्व गोष्टी दाखल्या होण्यासाठी त्यांना घडल्या, आणि ज्या आम्हावर युगांचा शेवट आला आहे त्या आम्हासाठी बोधासाठी लिहिल्या आहेत. कशासाठी सांगितलं आहे? आम्ही शिकावं म्हणून, की देवाला काय आवडतं, देवाला काय आवडत नाही. त्यांनी केलं त्याप्रमाणे आपण करू नये. तर आपण उचललं जावं, आपण देवाबरोबर चालावं, त्याच्याबरोबर पोचावं. ह्यासाठी आपल्याला निवडलेलं आहे. आपण साधीसुधी लोक नाही, आपण देवाची लोक आहोत. आणि देवाच्या लोकाचा हेतू एकच असला पाहिजे, माझ्या जगण्यानं, माझ्या मरण्यानं प्रभूला आनंद मिळो. मला जगणे ख्रिस्त असो, मरणे मला लाभ असो. मी जगलो तरी त्याचा, मी मेलो तरी त्याचा. मला काही मिळो अथवा न मिळो, प्रभू को आनंद हो. कुछ मिले या ना मिले, प्रभू की स्तुती हो. होईल का आज आपल्या मनाचा निर्धार, की प्रभू, मी जे निर्णय घेईन, रोज मी काहीतरी करतो, कुठेतरी जातो, काय पण वाचतो, काय पण बघतो, प्रभू आज मला समजाव की ते तुला आवडणारं असू दे. मी बोलतो ते तुला आवडणारं असू दे. मी जी तुझी सेवा करतो तुला आवडणारी असू दे. मी विचार करतो तुला आवडणारे असू दे. माझे ध्यान तुला आवडणारे असू दे. हालेलुया. करूया प्रार्थना. सांगू प्रभूला, प्रभूचा आत्मा आपल्याबरोबर आहे, तो आपल्याला शुद्ध करत आहे, म्हणून मला शुद्ध कर. हालेलुया. धन्यवाद.